भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्री माता फुले, राष्ट्रमाता जिजामाता, माता अहिल्यादेवी, माता रमाई, राष्ट्रपिता महात्माजी गांधी व सर्वच छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना मी या शुभदिनी अभिवादन करतो। आणि या ठिकाणी खरं म्हणजे मला केक अपेक्षित नव्हताच। मी माझा असं धारणा आहे की मला असं वाटतं की आपण आपले वाढदिवस हे कुठल्याही प्रकारचा केक कापून किंवा इतर पार्टी करून किंवा आजकालचं जे आपल्याला प्रथा दिसते आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बाहेर जाऊन जेवणं, बाहेर वेगवेगळे असे प्रकार घडतात आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन आपण आपल्या वाढदिवसासाठी काहीतरी सत्कर्म करावं, आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडावं, अशी या प्रेरणेने मी हा वाढदिवस साजरा करत असतो। आणि हा जवळपास शिक्षकी पेशात आल्यापासून माझा हा वाढदिवस सुरू आहे। आज 47 वर्षाचा आहे मी, 46 पूर्ण झालेले आहेत। आणि मुलांना मी तेच शिकवतो की आपण वाढदिवसाने बाबांचा वाढदिवस साजरा केला, त्यावेळेस चार्ट कार्ड दिले, बाबांनी लावलेले झाडं आज ते आकाशात गेलेले आहेत आणि आज त्या रूपाने माझे बाबा जिवंत आहेत। कारण माझ्या वडिलांनी मला घडवलं, मला या इथपर्यंत पोहोचवलं। आज त्या 2 झाडांना पाहून मी जगतोय। ते झाडं त्यांनी लावलेले आहेत, हा त्यांचा वाढदिवस आहे। त्या शाळेवर सुद्धा बाबाचे मी सर्व वाढदिवस साजरे केले, त्यांची 75वी साजरी केली, परंतु मी कुठल्याही प्रकारचा इतर खर्च न करता शाळेला मोठी कलर टीव्ही देणे असेल किंवा एखाद्या दिव्यांग महिलेला काहीतरी 10,000 रुपये त्या महिलेच्या नावावर टाकले, असे बरेचसे उपक्रम केले बाबाच्या वाढदिवसाला। आणि माझ्या वाढदिवसाला फुलाची पाकळी जास्त नाही पण थोडीफार मदत शाळेला करतो। त्याच्या मागे माझा उद्देश हाच आहे की बाबाही मला सांगत होते की आपण जीवनात जगत असताना सदैव इतरांना प्रेरणादायी ठरावं, असं जगावं। मी जे वागतोय हे माझे आदरणीय बाबा आहे, माझी आई आहे, माझा आदर्श, माझा देव, माझा भाऊ आहे, माझं कुटुंब आहे की ज्यांच्या प्रेमामुळं मी आज सक्षमपणे इथं उभा आहे। मी मुलांना तेच सांगतो की बाबा आपले वाढदिवस आता माझ्या वर्गात सुरू झालेला आहे। तुम्ही जर माझ्या वर्गात गेले तर माझा वर्ग पूर्णपणे सजलेला आहे, पण तो मी नाही सजवला, माझा त्याच्यामध्ये खारीचा वाटा असेल। परंतु त्या वर्गामध्ये शतरंग भाऊ बसलेले आहेत, कार्तिकीचा वाढदिवस त्यांनी 1,500 रुपये तक्ते आणून दिलेत, कृष्णाली आहे तिने सुद्धा वर्गाला हे दिले, कोणी पडदे दिले, कोणी वर्गाला वेगवेगळे साहित्य दिले आणि तो वर्ग सजला। त्याच्यामध्ये उद्देश आहे की या मुलांना आतापासून ही वृत्ती लागू झाली पाहिजे की मला काहीतरी समाजाचं देणं आहे। आता सध्या माझ्यासाठी वर्ग हा माझा समाज आहे, माझा विश्व आहे, तर माझ्या वर्गाला मी जर दिलं तर पुढे तर मोठं झाल्यानंतर यांच्यात ही जागृती तयार होईल की मला या शाळेला, या समाजाला काहीतरी मी देणं आहे माझं, हे मूल्य त्याच्यात रुजतं। आपण इतर खर्च न करता मग काही गरीब मुलं त्यांना पेन वाटप आहे, पुस्तक वाटप आहेत, लेटर वाटप आहेत, हे सुद्धा छोटे मोठे उपक्रम वर्गामध्ये सुरू आहेत आणि मुलं करायला लागलेले आहे। मला याचा आनंद आहे की आज हे मुलं असं वागतात आणि ही खरं म्हणजे मी काही खूप आदर्श व्यक्ती नाही आहे, खूप मोठा नाही आहे, माझ्या समोर बसलेली सर्व मंडळी आदर्श आहेत। या ठिकाणी आमचे श्यामभाऊ बगे असतील, त्यानंतर आमचे पवन भाऊ असतील, आमचे गव्हाळे साहेब आहेत, नवतळे भाऊ आहेत, आमचे माजी सैनिक साहेब आहेत, त्यानंतर आमचे पोलीस पाटील चिमणकर साहेब आहेत, आमचे रवींद्र महाराज आहेत, आमचे आसिफ भाऊ आहेत, ही सर्व मंडळी आहे, सतीश भाऊ आहेत, अध्यक्ष श्यामभाऊ आहे, पल्लारे सर आहेत। या सर्वांच्या आशीर्वादाने किंवा हे सर्व मंडळी आहेत, असा त्रिवेणी संगम मला माझ्या 24 वर्षात पहिल्यांदा मी पाहिला की गाव इतकं सुंदर, स्टॉप इतका सुंदर, मुख्याध्यापक एवढे अति सुंदर, हे सर्व गावकरी इतके सुंदर आणि या सगळ्या सुंदरमध्ये या दुधात एक साखरमध्ये तुम्ही विद्यार्थी खूप सुंदर गोड आणि या सगळ्या गोड लोकांमध्ये, या सर्व आदर्श लोकांमध्ये मी एक पामर, मी एक छोटासा, एक अल्प असा
अल्पबुद्धी माणूस या सर्वांच्या मार्गदर्शनानं प्रेरणानं माझी वाटचाल करतोय. माझ्या शाळेमध्ये आदरणीय पोगदे सर आहेत, माझे आदरणीय मैदानी सर आहे, माझे आदरणीय खडसाल सर आहे, माझे आदरणीय पटोकार सर आहे, माझे आदरणीय हिवराळे सर आहे, माझे आदरणीय होगे सर आहेत, माझे आदरणीय माझी बहीण तिथं बसलेली आहे ठाकरे मॅडम. आणि ही सर्व मंडळी तोलामोलाची आहे माझ्यापेक्षा प्रत्येक क्षेत्रात. मग त्यांचं कोणी राज्यस्तरावर आहेत, कोणी साहित्य क्षेत्रात आहेत, कोणी इंग्रजीचे तज्ज्ञ आहेत, कोणी हे सर्व तज्ज्ञ मंडळीमध्ये मी एक छोटासा अल्प माणूस यांच्याकडून शिकतोय आणि जगतोय. आणि मला अभिमान वाटतोय सर्व मंडळीचा की या सर्वांचा हात माझ्या डोक्यावर आहे. मला यापेक्षा जगात काहीच नको. आज माझे बाबा सोडले, माझे वडील मजजोड नाही, एवढं दुःख सोडलं तर माझ्या जीवनात कुठलं दुःखच नाही सांगायला. इतकं ईश्वराने भरभरून दिलेलं आहे की माझी झोळी कमी पडते आहे. वयोमानानुसार 81 वर्षी बाबा गेले, जाणारच आहेत. त्यांचं अतिशय म्हणजे झोपेत गेल्यासारखे अतिशय आम्हाला कळू दिलं नाही असे बाबा निघून गेले. आता हे दुःख सगळ्यांना पचवावंच लागतं. मी इतरांना सांगत होतो, परंतु मला पचवणं अवघड जात आहे. कारण माझा स्वभाव थोडा भावनाशील आहे आणि बाबांनी जे केलं माझ्यासाठी बाबापेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीच आहे. तर या ठिकाणी मला फक्त एवढं सांगायचं आहे की वाढदिवसानिमित्त आपण अशा वस्तू देऊन आपली शाळा सुंदर करूया. यामागे उद्देश हा नाही आहे की आपल्या शाळेत पैसे नसतात, शासनाकडून थोडाफार निधी आहे. आमचे पवन भाऊने आपल्या शाळेला अक्षरशः स्वर्ग करून टाकला. आपल्या आठीचे आठी खुले PVP आहे, टाईल्स आहेत, वेगवेगळ्या शाळेमध्ये सर्व म्हणजे पल्लाडे सरांसारखा आदर्श मुख्याध्यापक माझ्या आयुष्यात ना मागे आला ना पुढे 1 रुपयाने खाणारा एक आदर्श व्यक्ती मुख्याध्यापकांच्या मी हाती त्यांच्या नोकरी करतो, त्यांच्या नतमस्तक त्यांच्या पायाची नोकरी करतो. मला अभिमान आहे की असे मुख्याध्यापक मला मिळाले. आज मला माझ्या वडिलाची थोडीफार जाणीव आहे, उणीव आहे, भासते मला. माझ्या हृदयात रोज असा एक दिवस जातो की बाबाची आठवण होत नाही. पण हे सर्व मंडळी माझ्या वडिलांसारखे मला मिळाले. कदाचित देवाला माहीत होतं की याचे वडील गेल्यावर जगणार नाही, याला असाच प्रेम करणारे लोक आपण द्यावा म्हणून ईश्वराने माझ्यासाठी ही निर्मिती केलेली आहे असं मला वाटते. या शाळेमध्ये एवढे सर्व आहे. शाळेला सर्व पैसा आमचे मुख्याध्यापक तन्मन धनानं लावतात, शिक्षकही तन्मन धनानं मदत करतात. मग तरी सुद्धा आपण हा अट्टहास का करतो की बा शाळेला मदत केली पाहिजे. माझं त्याच्या मागचं कारण तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की त्यांना दान करण्याची मूल्य मिळालं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा वस्तू माझी होते ना तेव्हा त्याची कदर आपल्याला होते. एक वस्तू जर या पोरांनी दिली, आज वर्गामध्ये ते म्हणतात हे तक्ते माझे आहेत रे, ते मला सांभाळायचे आहेत. या वर्गामध्ये जो हार आहे तो माझा आहे, मी दिलेला आहे. या वर्गामध्ये फोटो आहे ते मी दिलेले आहे. ही शाळेमध्ये जे दिसते ते माझं आहे. आणि जेव्हा ते माझं होते ना त्यावेळेस त्याचं मूल्य वाढते किंवा त्याला त्याची जाणीव होते की हे माझं आहे. भारत माझा देश आहे आपण म्हणतो, भारत आमचा देश कधीच म्हणत नाही आपण. आमचा म्हणल्यावर ती जबाबदारी त्याची आहे, याची आहे. मग कोण पाहिजे? सगळेच पाहतील आमचा आहे. पण प्रतिज्ञा लिहिताना सुद्धा एक वाक्य आहे पहिलं, भारत माझा देश आहे. माझा हा शब्द वापरलेला आहे. माझा म्हणलं की जबाबदारी वाढली. तसं हे कदमापूर शाळा माझी आहे, हे कदमापूर गाव माझं आहे, हा महाराष्ट्र माझा आहे, हा भारत माझा आहे. त्या माझं म्हणण्यामागं माझी जबाबदारी वाढते आणि त्या जबाबदारी जाणीव होण्यासाठी हा माझा शब्द आहे. मग तुम्हाला सुद्धा कदमापूरची शाळा माझी आहे हेच तुम्हाला वाटावं, यासाठी तुमच्या हातून तुम्ही या शाळेला दिलेल्या वस्तू या तुमच्या आहेत, त्याची देखभाल तुम्ही चांगल्या प्रकारे करता, ते मूल्य तुमचे दाखवा उत्कृष्ट आणि ही शाळा सुंदर सुंदर होत चालते. या ठिकाणी खरोखर मी या सर्वांचं आभार मानतो की एवढी सर्व मंडळी, तरी मोजक्याच मी लोकांना म्हटलं या कसा, कारण की आता कसा आपल्या शालेय याच्यामध्ये आपण जर वाढदिवस साजरा करायचा म्हटलं खूप मोठ्या प्रमाणात करू शकतो. पण मला खरं म्हणजे हे प्रेरणादायी विचार किंवा ह्या मुलांना मला प्रेरणा द्यायची आहे की मी असं कार्य करत असताना तुमची मला साथ आहे, तुमचं येणं म्हणजे तुमचा मला आशीर्वाद आहे, तुमची मला साथ आहे, या कार्याला तुमचा पाठिंबा आहे हे या मुलांनाही कळावं. निश्चितच उद्या चालून ही मुलं सुद्धा असं वागतील असं मला वाटते. आणि आपल्या आयुष्यात आपण जीवनामध्ये अशाच प्रकारे निराधार असतील, अपंग असतील किंवा वेगवेगळ्या शाळा असतील, वेगवेगळे दवाखाने असतील. आमच्या भाऊसाहेबांनी सांगितलं गणेशपूर माझं गाव आहे, गणेशपूर गावामध्ये आदरणीय गुरु महाराजांची नोकरी तिथे आहे. बघा माझ्या जन्मगावात त्यांची नोकरी आहे, माझ्या जन्मगावात
त्यांची नोकरी आहे आणि त्यांच्या जन्मगावात माझी नोकरी आहे. त्याच्यामुळं आपल्याला दोन ऋण असतात. एक आपल्या दोन कर्मभूमी आणि जन्मभूमी. जन्मभूमीला माणूस कधीच माणसानं विसरायचं नाही आणि कर्मभूमी याला सुद्धा विसरायचं नाही. त्याच्यामुळे ही माझी कर्मभूमी आहे. आज गणेशपूर माझ्या गावात ते सेवा देत आहे, परंतु कदमापूर त्यांच्या गावात सेवा देण्याचे भाग्य मला मिळत आहे ईश्वराकडून. आज खऱ्या अर्थाने त्यांचं ते गाव आहे, माझं हे गाव आहे आणि आज माझ्या गावापेक्षा माझं प्रेम या कदमापूरवर जास्त आहे. कारण की या कदमापूर गावातील प्रत्येक व्यक्ती हा माझ्यासाठी पितृतुल्य आणि मातृतुल्य आहे. आणि खरोखर आपलं काम आपण प्रामाणिक करावं, याच्यापेक्षा दुसरं सेवा कोणती उरत दुसरं कोणतंच नाही आहे आणि ते आपण करत राहावं. माझ्या वडिलांनी मला ते सांगितलं. मी शाळेत जात असताना कधी आजारी पडला माझा मुलगा तर बाबांना सांगायचं की मी त्याला दवाखान्यात देतो, तू तुझ्या शाळेत जा. त्याच्यामुळे मी आज एवढ्या आत्मविश्वासाने नोकरी करतो आहे, कारण माझ्या मागे माझे असे वडील होते. वडिलाचं हेच म्हणणं होतं. माझ्या आज 24 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये एकही अर्जित रजा आणि एकही मेडिकल नाही आहे, त्याची नोंदच नाही आहे. कारण माझा काही ईश्वरानं मला तशी संधी आलीच नाही आणि एकही नोंद नाही याचा अर्थ मी घेतल्याच नाही आहेत त्या. आली होती एकदा संधी बाबा गेल्यावर. बाबा गेल्यानंतर मला शनिवारी एकादशीला बाबा गेले, सोमवारी शाळेला सुट्टीच होती. चावडणं झालं. मी लगेच माझ्या मनात विचार केला, घरात बसून दुःख करत बसलो, रडत बसलो तर माझं रडणं अजून वाढेल, लोक येतील. आणि माझ्या बाबाला हेच अपेक्षित होतं की तू कर्मात देव शोध. माझ्यापेक्षा या सगळ्या कुटुंबापेक्षा तू तुझ्या नोकरीला, तुझ्या मुलांना शाळेला जप, ती सेवा तुझी खरी आहे. आणि मी 13 दिवस कुठल्याही प्रकारचं ते न पाळता मी अक्षरशः 4थ्या ते 5व्या दिवशी शाळेमध्ये आदरणीय पल्लाडी सरांच्या मार्गदर्शनामुळे सरांना म्हणलं, सर असं करू का. आणि खरंच जीवनामध्ये असं म्हणतात की चांगल्या माणसाचं चाकर व्हावं, मूर्खाचा मालक नाही हो. आणि खरोखर आज पल्लाडे सरांसारखे मार्गदर्शक, पल्लाडे सरच नाही त्यांची पूर्ण फॅमिली, पल्लाडे सरांचे मोठे बंधू सरपंच, मी माझा देव मानतो त्यांना. त्यांच्या पूर्ण फॅमिलीला मी देव मानतो. कारण माझ्या जीवनात थोड्या थोड्या अडचणी आल्या असेल, सुख आलं असेल, दुःख असेल, मी माझ्या सर्व अडचणी दुःख त्यांना सांगतो आणि ते मला सॉल्व्ह करतात. घरात 4 व्हीलर गेल्यापासून मला बाबा घेऊ देत नव्हते. पल्लाडे सरांच्या भाऊंना बोलवलं, त्यांना बाबाला सांगायला लावलं. तेव्हा मला बाबा तुमच्या सुखासाठी, तुम्ही गेल्यानंतर आम्ही गाडीत फिरू, पण तुम्ही असताना त्याच्यात फिरले पाहिजेत. मग तेव्हा पुढं बाबांना पल्लाडे सरांनी सांगितलं. शेत घेताना सुद्धा मला माझे शेताचे सौदे सुद्धा पल्लाडे साहेबांनी केले. माझ्या जीवनात काही सुख दुःख आला असेल तर पल्लाडे सरांनी धावून आले असतील. आज मला असं वाटत नाही माझे बाबा गेले, कारण पल्लाडे सरांच्या फॅमिलीसारखे वडील अजून माझ्या आयुष्यात आहेत. तेव्हाही होते, आता त्यांची जबाबदारी जास्त आहे. आणि मला एक लेकरू म्हणून मी त्यांच्यामुळं इथं शाळेवर आलो. कदमापूर गावाची माझी ओळख नव्हती, पण पल्लाडे सर मला आदर्श माहीत होते कसे, त्यांच्यामुळं मी असं घडलो. हे जे मी तुम्हाला दिसतो हे जे माझं वागणं आहे हे माझं नाही आहे, हे मी घेतलेली प्रेरणा आहे आदरणीय पल्लाडे सरांची. आणि आमचे आदरणीय गायकवाड साहेब गटशिक्षणाधिकारी त्यांची सुद्धा प्रेरणा आहे. त्या ठिकाणी आदरणीय चिके सर हे सुद्धा केंद्र प्रमुख, त्यांची सुद्धा प्रेरणा आहे. आणि या पल्लाडे फॅमिली यांची सुद्धा प्रेरणा आहे. खरोखर असे सगळे चांगले लोक आपल्याला जीवनात मिळणं म्हणजे हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. आणि मी आज सांगतो छातीवर हात ठेवून की मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे, कारण माझ्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी आज माझ्यासाठी उपस्थित आहे. सगळ्यांचे एकदा आभार मानतो, मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मी थांबतो.